शेवगाव तालुक्यातील थाटेवाडगाव येथे दलित कुटुंबावर झालेल्या मारहाणी प्रकरणी आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। थाटेवाडगाव येथील रामभाऊ शंकर ससाणे यांना 7 ऑक्टोबरला गावातील काही स्वयंघोषित पुढाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। या घटनेत ससाणे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार करण्यात आले। यानंतर ससाणे यांनी 9 ऑक्टोबरला शेवगाव पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली। मात्र घटनेला 15 दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीविरुद्ध कारवाई केलेली नाही, अशी गंभीर तक्रार ससाणे कुटुंबियांनी केली आहे। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास शेवगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रामभाऊ ससाणे यांनी दिलाय। स्थानिक नागरिकांनीही या प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि तातडीने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। हल्ले मला माझे जे हल्ले शिवादादा जे हल्ले ते अन्न कोणी त्यांनी पिंट्या तिथे पोरग काठे दगडाने हल्ले टंगला उडी पायाला हाताला उडी मुटके फाटका टाकत पाय कंबरची तिने उड हल्लं आउट साईडला घेतलं ते मला टोमॅटो घेतलं ना माणसाचं थाटेवाडगाव इथं आमच्या घरी येऊन आमच्या घरी बी हाणलं, रानात बी हाणलं, मरणाच्या अवघड